नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो। आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा परिसरात या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी आडगाव रंजेबुवा या ठिकाणचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, माणिक गुंजाजी चव्हाण, आज या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्री यांच्या पुतळ्याला आज अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आपल्या सोबत आहेत ते, आणि या ठिकाणी हे जे देखावे जे या ठिकाणी केलेले आहेत तयार, की या सावित्रीबाई फुले ह्या शिक्षणाच्या आद्य क्रांती म्हणून ओळखल्या जातात। आणि आपल्यासोबत हे जे देखावे आपण बघत आहात, महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे हे सगळ्यांसाठी ही क्रांती केली होती, शिक्षणाचं दार उघडं केलं होतं। आणि आज त्यांचा सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। आपल्यासोबत चव्हाण आहेत, काय सांगतात माध्यमाशी आपण जाऊ खाली। आद्य क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले, मी चौथ्या वर्गात असताना दलितांचे कैवारी म्हणून त्यांचा जीवनप्रसंग इथं जो चितारलेला आहे, तर ही माझ्या मनाला स्पर्श केलेली त्यांची जी जीवन कहाणी आहे, जीवन कहाणी मला जिवंत दंतकथा वाटते। जी जिवंत कथा आजही इथून वागत नसताना सुद्धा दृश्य असो अदृश्य रूपामध्ये असो, माझ्या सोबत समक्षात असल्यामुळे मी सुद्धा संध्याकाळी सेवेत असताना रात्री अंधारा 12 वाजेपर्यंत सावित्रीबाई आणि फुले यांच्या प्रेरणा स्रोतामुळे मी सुद्धा रात्री 12पर्यंत माझा इंग्रजी विषय असल्यामुळे कामं करावं, शालेय कामं करा याच्यासाठी घरोघर फिरत होतो, दारोदार संपर्क करत होतो। ती प्रेरणा ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची माझ्या हृदयामध्ये आजही ताजी आहे। आणि त्या जीवन प्रेरणेला सोबत घेऊन मी 2-4 नोकऱ्या सोडून नंतर शेवटी 15 वर्षानंतर पदवी मिळवल्यावर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेनं सगळ्या भ्रष्टाचाराला नकार देऊन शेवटी शिक्षक झालो। आणि आज ज्यावेळी मी इथे येतो त्यावेळी प्रत्येकाला बोलत असताना असं सांगतो की त्यांचं जीवन जसं आरसा आहे, त्यागाचा आरसा आहे, समतेचा आरसा आहे, सर्वांसाठी प्रेम आरसा आहे, सर्वांसाठी उत्कर्ष जीवन प्रणाली लाभावी म्हणून, तर ही जी काही जीवन प्रेरणा आहे ही सर्वांना मिळावी जीवनाला। म्हणून प्राप्त काळ हा विशाल भूधर, कुसुमाग्रजांच्या भाषेमध्ये तो प्रत्येकाला प्राप्त असलेला असा, कोणीही आपले आईवडील असेल, आपले शेजारी तसे न म्हणता सावित्रीबाई फुले आणि क्रांतिकारक ज्योतिराव यांचा आदर्श ठेवून आजही जो समाजामध्ये भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आज तीच क्रांतीज्योती पेटविण्याची गरज आहे। तर ती क्रांतीज्योती मी हातात घेऊन सतत फिरत असतो आणि ती प्रेरणा आणखी वाढत राहो। तो उजेड कधीही शाश्वत, त्यांचा जीवन प्रकाश जो आहे तो शाश्वत आहे। या सूर्याला तरी मर्यादा आहे, दररोज असता आणि दररोज मावळती या क्रांतीज्योतीच्या सूर्याला उदय नाही, अस्त नाही। असा उदय आणि अस्त नसलेली जीवन प्रणाली प्रत्येकानं जर अंगीकारली तर या देशातले प्रश्न आजही राजकारण्यांना हे आकलन व्हावे ही माझी विनंती आहे। हे शिक्षक माणिकराव गुंजाजी चव्हाण होते। त्यांनी या ठिकाणी क्रांतीज्योती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा इतिहास या ठिकाणी उजळला आहे। आणि आजच्या दिवशी जे शिक्षणाचं खरं महत्त्व जे समाजाला मिळालेलं आहे ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेमुळेच या ठिकाणी हे महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपण त्यांना अभिवादन केलं पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे, असं यावेळी माध्यमाशी बोलताना चव्हाण शिक्षक यांनी सांगितलेलं आहे। परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी।